नमस्कार मित्रांनो, 4 वाजलेले आहेत दुपारचे आणि आज 3 तारीख. आज आम्ही आलो साऊथ हॉल स्टेशनला उतरलो. साऊथ हॉलचं वैशिष्ट्य हे आहे की इथे इंडियन लोकांची म्हणजे आपल्या इंडियन कम्युनिटीची जास्त वस्ती आहे, विशेष करून पंजाबी. आणि ते उतरल्यावर त्याला समोर पंजाबी हे दिसलं, गुरुद्वारा दिसलं, छोटे गुरुद्वारा. त्याच्यानं कळलं की ते पंजाबी वस्ती होती एकेकाळी, आता आहे. आणि जास्त आता सर्व प्रकारचे लोक इथे आलेले आहेत, पण जास्त पंजाबी लोक आहेत इथे. आणि मेनली इंडियन लोकांचा एरिया असं याला म्हणायचे पूर्ण. तर म्हटलं आम्ही काय झालं तर की आज आम्ही हिथ्रो एअरपोर्टला गेलो होतो, कारण की शोएबला आमच्या अचानक इंडियात जावं लागलं काही कारणानिमित्त. तर मग त्याला पोचवायला आलो होतो. मग त्याला पोचवल्यानंतर मग तिथनं जवळच ट्यूबवरती हे 3रं स्टेशन आहे साऊथ हॉल. तर मग आम्ही म्हटलं त्याला ते साऊथ हॉल बघून जाऊया. हॅलो, हाऊ आर यू? ब्लॉग फॉर यूट्यूब. ब्लॉग बनवत असताना मला दोघा तिघांनी टॅक्सीतनं आवाज दिला, कारमांना, इंडियन होते. त्यांना बघितलं आणून झाला आम्हाला. तर सांगायचं काय तर ते शोएबला सोडल्यानंतर म्हटलं इथे जवळच हे 3रं स्टेशन आहे, तर मग आपण जाऊन बघून येऊया कसं काय साऊथ हॉल, इंडियन लोक कशी राहतात, काय आहे तेवढं तरी कळेल. म्हणून आम्ही आता इथे आलो. आणि एक दुसरं छुपं कारण पण आहे की जे आम्हाला हवं आहे ते म्हणजे इथेचे इंडियन रेस्टॉरंट पण आहेत, सगळीकडेच आहेत. पण आता इंडियन एरियामध्ये जाऊन इंडियन रेस्टॉरंट बघूया, तेही ट्राय करता येईल. या निमित्ताने आम्ही या अशा विषयाने आम्ही इथे उतरलो. बघूया आता कसं काय आहे ते साऊथ हॉल. जाता आता समोर सर्वना भवन, हे टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंट दिसलं. आणि त्याच्या बाजूला एक पंजाबी रेस्टॉरंट पण आहे. जाणीव झाली की आता आपण आलो इंडियन डॉमिनेटेड एरियात आलो. हे गाव तसं उपनगर आहे, छोटं आहे. इथून तरी मला छोटं दिसते ते. समोरच पंजाब नॅशनल बँक आणि आता पंजाबी बोर्ड दिसायला लागले. टॅक्सीमध्ये गाणी पण पंजाबी लागलेली आहेत. पंजाबमध्ये आज लुधियानाला आल्यासारखं वाटायला लागले. फक्त हे डावीकडचे ब्रिटिश स्टाईलची घरं सोडली तर आहे वातावरण सगळे पंजाबी. आता रस्त्याने स्नॅक्स हाऊस दिसलं मला, इंडियन स्नॅक्स. पाणीपुरी, नारळ पाणी, उसाचा रस. अकबर ट्रॅव्हल्स, कुलचा एक्सप्रेस, नानक स्वीट. वैसे सब पाकिस्तानी मैंगो है ना, हापुस नहीं ना इसमें, अल्फांसो नहीं आया ना इसमें, सीजन नहीं. होते सगळे इंडियन प्रोडक्ट्स आहेत इथे. मार्केटमध्ये संत्री घेतली, अद्रक घेतलं आणि
जाताना आंबे घेणार. तर आंब्याच्या स्टॉल्स होती, सगळी भाजी होती ती झाली. आता आतमध्ये बघूया स्टोअरमध्ये. भरपूर मोठं स्टोअर आहे, एखाद्या गोडाऊनसारखं. सर्व पदार्थ आहेत आपल्याकडे मिळणारे सगळ्या गोष्टी इथे आहेत. इंडियन स्वीट्स, बुंदी लाडू, हलवा, बर्फी, लाडू, काजू कतली, श्रीखंड. बरंचसं शॉपिंग झालं. चेकआउट करतो. इंडियामध्ये डीमार्टमध्ये आल्यासारखं वाटतं, कारण की शर्टचे काउंटर आता बरीचशी शॉपिंग केली. सर्व वस्तू तसं पाहिलं तर तिथे लंडन शहरातल्या आमच्या इथल्या इंडियन स्टोअरमध्ये पण मिळतात. पण एक काही गोष्टी जरा इथे तर किमतीला कमी होत्या, त्यामुळे आम्ही म्हटलं घेऊया. आणि असं म्हटलं 3-1 हजाराची शॉपिंग झाली आमची. 3,000 इंडियन रुपीजवर मी सांगतो. 30 युरोची शॉपिंग आहे साधारणपणे. शॉपिंग म्हणजे मोस्टली घरी लागणाऱ्या वस्तू, भाज्या. HDFC बँकेची शाखा पण मला सापडली इथे. APMC मार्केटमध्ये आल्यासारखं वाटायला लागलं. मला वाटतं हाच मुख्य रस्ता बाजाराचा रस्ता आहे इथला. हिमालयन पॅलेस नावाची एक बिल्डिंग दिसली. साधारण चिनी स्टाईलची आहे, बहुतेक चिनी मालक असावा. खाली शॉपिंग सेंटर आहे. पंजाबमधल्या कुठल्या तरी गावात फिरतो असं वाटतं, लुधियाना वगैरे. समोर आता एक हिंदू मंदिर पण दिसतंय, कळस दिसते मला. एक स्वीट शॉपमध्ये जाऊन बघूया काय मिळतंय. पांजी स्वीट शॉप. ज्वेलरी शॉप पण आलं एक, इंडियन ज्वेलरी. पाणीपुरीचे ठेले लागलेले आहेत आणि ठेल्यांवरती नेहमीप्रमाणे गर्दी आहे बायकांची. बायकांना पाणीपुरी भरावं. राख्यांचं दुकान आहे. नारळी पौर्णिमा जवळ चालली आहे, तर राख्या आहेत. राख्यांचं दुकान पाहिल्यानंतर तर मग स्टॉल पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटायला की मी आता वाशीमध्ये फिरून आलो आहे. नेहमीपणे तिची ATMला लोकांची गर्दी. किती मोठ्या प्रमाणात भारतीय, पाकिस्तानी म्हणजे एशियन लोक इथे आलेली आहेत. फार मोठ्या प्रमाणात लंडनमध्ये आलेली आहेत, इंग्लंडमध्ये म्हणजे. आणि त्यांनी आपलं पहिलं मुक्कामाचं ठिकाण साऊथ हॉल केलं, विशेष करून पंजाबी लोकांनी. नंतर सर्व हळूहळू सर्व जाती धर्माचे, प्रांताचे लोक इथे येऊन राहायला लागले. एकमेकांना धरून राहण्याची आपली भारतीय लोकांची संस्कृती आहे ना, त्याचा तो परिणाम. The whole lot has got to go now. It's not £100, it's £10 for the whole bag. I've got one minute. Who wants the last men's bag today for £10? The last one, we're cleared at £10. हा एक फेरीवाला 100 पाऊंडचं परफ्यूम 10 पाऊंडात विकतोय.
किंवा अस्वच्छता इथे दिसत नाही. तेवढी एक आपल्या भारतीय लोकांचा जो आपला जे आपलं आयडेंटिटी आहे, मेन आयडेंटिटी अस्वच्छ, तर ती अस्वच्छता इथे दिसत नाही. सगळीकडे स्वच्छ आहे. जेवढं भारतीय मार्केट असून स्वच्छ आणि क्लीन ठेवलेलं आहे. मग हा जिलेबी जंक्शन म्हणून इथला फेमस स्टॉप दिसतोय. सर्व चाट आणि सर्व जे फ्राईड आयटम्स, भजिया, समोसे, आणि त्यासाठी ते घेण्यासाठी एवढी मोठी लाईन लागलेली. नंबर लागलेत ना, त्यामुळे मधल्या वेळात मग कडक चहा घ्यायचा. अर्धा तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर ही जिलेबी कॉर्नरची जिलेबी आमच्या हातात आली. छान जिलेबी. कोपऱ्यावरती एक भाजीवाला दिसला मला. तर सेक्टर 17ला आल्यासारखं वाटायला वाशीमध्ये. आणि कोळणी तिथे असल्या खात्री झाली असते की मी आता इंडियातच आहे. आणि मला ते व्हिडिओ फुटेज आमच्या वर्षाताईला दाखवता आलं असतं. पण अजून तरी काही कोणी कोळीन दिसली नाही मला रस्त्यावरती मच्छी विकणारी. सगळीकडे भारतीय लोक दिसत आहेत. वातावरण भारतीय, म्हणजे कुठल्याही भारतीय शहरामध्ये बरोबर सेट होईल अशा रीतीचं वातावरण आहे. परंतु मगापासून मी तेच बघतोय की कुठेच कचरा दिसत नाही. आता एका बाजूला रस्त्यात व्यवस्थित बांधून ठेवलेला कचरा दिसला. आपल्या लोकांची जे एक राष्ट्रीय घाणेरडी सवय आहे कचरा टाकण्याची रस्त्यावरती, ती इथे दिसत नाही. खूप समाधान वाटलं. तर हीच सवय पुढे देशातही चालू राहायला लागली. आता आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. मोठ्या मोठ्या देशांना बरोबरी करायला बघतोय. मग कचरा टाकण्याची सवय कधी जाणार आपली, हा एक प्रश्न आहे. आणि मग आपणच लोक इथे आल्यानंतर कसे काय स्वच्छ राहतो, हा एक विचार काढायचा प्रश्न. सर्व धर्म समभाव कसा असावा हे भारतीय लोक इथे आल्यानंतर नीट जाणतात. साऊथ हॉल शहराचा फेरफटका संपला आमचा. शॉपिंग पण बरंच झालं. बघितलं, फिरलो, भारतीय लोक कसं राहतात ते समजलं. आणि जाता मग आता शेवटची विजय स्टेशनजवळचं सर्वणम भवनला करून सुद्धा शांती करूया आणि मग पुढे जाऊया. सर्वणम रेस्टॉरंटमध्ये डोसा, उत्तप्पा वगैरे सगळं खाऊन आणि वरती कॉफी वगैरे घेऊन भारताची ट्रेडमार्क बडीशेप सगळं बाहेर पडलो आणि त्या स्टेशनकडे निघालो. ट्रिप खूप छान झाली, एन्जॉय केलं. भारतात जाऊन येण्याचं समाधान मिळालं थोड्या वेळापुरतं तरी. आणि खूप बरं वाटलं की आपल्या भारतीय लोकांनी इथे येऊन खूप प्रगती केली आणि एक अख्खा गाव वसवलं. पण मग तेव्हा एक असंही वाटलं की
आपल्या भारतीय लोकांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांचं कौतुक करावं की ब्रिटिशांच्या सोशिकतेबद्दल? कारण की इतक्या लोकांना त्यांच्या देशात येऊन त्यांचं स्वतंत्र असं गाव स्थापन करायला मोकळीक देणं, हा पण ब्रिटिशांचा मोठेपणा म्हणायला काही हरकत नाही ना. अर्थात आपल्या भारतीयांचं कर्तृत्व आहेच इथे, त्यांच्या ब्रिटनच्या जडणघडणीमध्ये, आधुनिक करण्यामध्ये. काही का असे ना, कौतुक वाटलं भारतीयांचं आणि ब्रिटिश सरकारचं. आणि मला असं वाटतं की आपल्या सामाजिक जीवनामध्ये हे सहिष्णुता असायला हवी. अनेक वेळा आपण हा मद्रासी, हा गुजराती, हा मारवाडी म्हणून आपापसामध्ये जे दंगे किंवा एक हेवेदावे करत असतो ते व्हायला नको आहेत. इथे आल्यानंतर मग ते कळतं की एकत्र राहणे आणि समुदायाने एकत्र राहणं किती फायद्याचं असतं. तर आता स्टेशन जवळ आलेलं आहे, साऊथ हॉल, आणि इथनं आम्ही आमच्या कॅनरी वॉर्फला जाणार, कॅनरी वॉर्फवरनं घराकडे.